नमस्कार. देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत. ताई, एक असा एक प्रश्न आला होता, की हां, नवीन जनरेशन आहे, हां. त्याला देव हं, हे ही जी संकल्पना आहे, ही हं, संकल्पना अशी हं, इझिली हं. पटत नाही. त्यांचं कारण बाप बरोबर. दाखव नाही तर श्राद्ध कर. हं, म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्यांना प्रूफ दाखवत नाही, हं, तोपर्यंत त्यांचा त्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. कारण हं. ही मोबाईलवरती वाढलेली जनरेशन आहे पूर्णपणे. बरोबर. आता प्रश्न असा आला, की जेव्हा त्यांना फटके पडायला स्टार्ट होतात, तेव्हा त्यांना देव बरोबर. आठवतो. बरोबर आहे. मग प्रॉब्लेम दुसरा त्याच्यामध्ये आला, की हे सगळे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले, हो, यांना संस्कृत काय मराठी पण येत नाही. बरोबर. मग असं काय करू शकतो, ज्यांनी हं, त्यांचं जे देवावरची श्रद्धा आहे, ती बळकट व्हावी. त्यांना हे सॅटिस्फॅक्शन मिळावं, की हं, बाबा हं, आम्ही देवाचं वेळ देऊ शकत नाही इतका, पण आम्ही ॲटलीस्ट थोडा वेळ देवासमोर बसून फुलं वाहू शकतो वगैरे. असं काय काय करू शकतो, की म्हणजे हं, आई वडिलांचं सोडून त्या सगळ्या पोथ्या-बिथ्या वाचतात आणि चरित्र वगैरे हं, 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 गुरुचरित्र हं, आणि हं. सगळं वाचतात. पण ही जी जनरेशन आहे ह्यांच्यासाठी काय आहे? जसं तुमची मुलं आहेत. हो. तुमची मुलं आता 20-21 वर्षाची व्हायला आली आहेत. आता त्यांना तुम्ही जर सांगितलं, की तू आता ऑफिसला जाणं सोडून तू आता देवाची 1 तास बसून पूजा कर, ते नाही करू शकत. हं, हं, त्यांच्यासाठी थोडंसं सांगा ना काय? हं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रश्न खरं तर हा गहन आहे. आज घराघरामध्ये ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, की माणसाला सगळं करायला वेळ आहे. पण ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, देतो तो देव आणि घेतो तो मानव आहे आणि राखतो तो राक्षस आहे. हा भेदच आता आपल्याला कळत नाही. कलियुगाचा हा परिणाम आहे. हळूहळू दिवस तर एवढे वाईट येणार आहे. घोर कलियुग येणार. आता तर 5,500 वर्ष झालेली आहे. मग यासाठी कसं असतं, तुमच्या घरातलं वातावरणच खूप महत्वाचं आहे. मागे आपण एक एपिसोड पण बनवला होता त्याविषयी. तर घरामध्ये जर आई-वडीलच पूजा-पाठ करत नसतील, तर मुलं करत नाही. आणि काही ठिकाणी असं पण आहे की आई-वडील करतात, पण मुलं करायला तयार नाही. मग त्याच्यामध्ये कुठेतरी आपण ज्या माध्यमातून शिकतोय, ज्यांच्या सहवासात आपण राहतोय, त्याचा फार परिणाम होतो. कसं आहे बघा, जर का तुमच्या हातामध्ये आपण काठी दिली, तर ती काठी घेऊन कोणावर तरी उगारावीशीच वाटेल. पण जर का तुमच्या हातामध्ये जपाची माळ असेल, तर एक मणी तरी ओढावासाच वाटेल. हा सहवासाचा परिणाम होतो. तसंच आहे आपल्या घरातलं वातावरण. मग आता ह्या मुलांना गोडी लागण्यासाठीच आपण छोटे-छोटे प्रयोग करून आपण आपल्या घरामध्ये वातावरण निर्मिती करू शकतो. सोपं करायचं. आज काय झालेलं आहे, घराघरामध्ये देवघर आहे ना, ही शोकेस झालेली आहे. एवढे मग देवघरामध्ये आणून ठेवतात, की ते सगळे देव म्हणजे काढणं, त्यांची पूजा करणं, एक मोठा प्रपंचच झालेला आहे. आणि मग काय होतं, घरामधल्या मोठी बाई आहे, तिला वेळ आहे, तिला काही कुठे कामाला जायचं नाहीये, ती पूजा करत बसेल, तिच्यावर सोपून निघून जातात. मग हे असं करता कामा नये. मग आपण काय करायचं, सगळ्यात पहिले आधी बघायचं, की आपल्या देवघरामध्ये काय देव आहे. आद्य शंकराचार्यांनी आपल्या देवघरामध्ये फक्त 5 देव सांगितलेले आहेत आणि आपण तपासून बघावं, की आपल्या देवघरात किती देव आहेत. मग ह्या देवघरातल्या देवांची संख्या आपण सगळ्यात पहिले आधी कमी करायची आहे. मुख्य 5 देव सांगितलेले आहेत. त्यातला पहिला देव म्हणजे मंगलमूर्ती गणपती. गणपती हवाय. त्यानंतर तुम्हाला पाहिजे शिवाची पिंडी पाहिजे तुम्हाला. त्यानंतर पार्वती माता, जी अन्नपूर्णा म्हटलं जातं, जी लग्नामध्ये एका मुलीला म्हणजे माहेर सोडून सासरी जाताना दिली जाते. आणि अजून लग्नामध्ये आपल्याकडे बाळकृष्ण पण देण्याची प्रथा आहे, की तुझं घर गोकुळाप्रमाणे दूध दुभतं, तुझ्या घरामध्ये गोकुळ नांदो म्हणून तिला बाळकृष्ण दिला जातो. म्हणजे गणपती, नंतर तुमचं पार्वती आणि शंकर म्हणजे अन्नपूर्णा आणि शंकराची पिंडी, फोटो किंवा शंकराची मूर्ती नाही. त्यानंतर पुढचा देव येतो तो म्हणजे बाळकृष्ण आणि त्यानंतर येतात ते सूर्य भगवान. असे हे झाले 4 देव आणि मध्यभागी ठेवायची असते तुमची ती कुलदेवी. कुलदेवीचा टाक, कुलदेवी आणि कुलपुरुष असे टाक. म्हणजे एवढंच खरं तर तुमचं देवघर हवंय. पण आपण आज त्या देवामध्ये गाय, वासरू, कासव किंवा अनेक म्हणजे संतांची फोटो. YouTubeवरती कुठलं एक नवीन हां. दिसलं, की त्या घरी आलं. हां, घरी आलंच. मग आता बघा, आम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहोत. मग स्वामी हा कसा झाला, तुमच्या आमच्या कल्याणासाठी भगवंतांनी घेतलेला तो देह अवतार झाला ना. मग देहाचे नियम पाळले भगवंतांनी. जरी हम गया नहीं जिंदा म्हणत असले, तरी वटवृक्षाखाली भगवंतांनी तिथे समाधी लीला केलेली आहे.
मग जे असे आहे किंवा इतर देवी देवता आहेत, म्हणजे ज्यांनी मनुष्य देह धारण केला, त्या देवी देवता तुमच्या ह्या 5 देवतांच्या व्यतिरिक्त त्यांना त्या देवघरात तसं ठेवायचं नाही, त्यांच्यासाठी वेगळं स्थान निर्माण करायचं असतं. त्याला सद्गुरू पूजन म्हणतात. हे आपले सद्गुरू झाले स्वामी समर्थ. मग त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या त्या देवघरात नका जागा करू, वेगळी जागा करा. विषय फार लांबवत नाही. पण मग काय होतं, यामुळे हे एवढे मोठे देव आहे ना, मग ही जी मुलं आहेत ना, त्यांना नको वाटतं. ते म्हणतात आमचा खूप वेळ जाणार. मग तुम्ही थोडक्यात 5 देव तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवा आणि मग काय करा, जे फोटो बिटो असतील ना, ते सगळे बाहेर ठेवा देवघराच्या. आणि मग त्याला आठवड्यातनं एकदा मग काय करायचं, मुलाला सांगायचं, हे बघ आज काय कर, तू तुला रविवार आहे ना, थोडं उशिरा जायचंय ना, मग तू आज हा गणपती बाप्पाचा फोटो आहे ना, तेवढा तू मला पुसून दे. आपणच पूजेला बसायचं आणि त्याला सांगायचं की तू मला पूजेला हे फोटो पुसून दे. मग त्याच्याकडनं ती एक सेवा करून घेतली. मग कधीतरी सांगायचं की तू घरी येताना आहे ना, मार्केटमधनं येतोस, मग येताना फुलं घेऊन ये. कधी कधी सांगायचं, अरे माझ्याकडच्या उदबत्त्या संपल्या आहेत, वाती संपलेल्या आहेत, चंदन संपलेलं आहे, तिथं सुगंधालय आहे तुझ्या कॉलेजच्या शेजारी, तिथून येताना घेऊन ये बरं. नकळत तो तिथे जातो, तिथे एखादी धून लावलेली असते, मग तो आपोआप संस्कार होतो. मग तो आला. म्हणजे कसं आहे, सीधे उंगली से घी नाही निकलता तेडी करनी पडते. मग त्या अशा पद्धतीने तुम्ही गोडी लावा. मग कधी सांगा की अरे माझ्या बोटाला लागलंय, सुईमध्ये दोरा ओवताना दिसत नाही, तू मला माळ बनवून देतोस का. अशा प्रकारे छोटी छोटी सेवा तुमच्या घरातल्या मुलांकडनं, किंवा कधी कधी काय असतं, कर्ता पुरुष सुद्धा पूजा करत नसतो, मग त्याला तुम्ही सांगू शकता की ठीक आहे मी पूजा करते, मग तुम्ही काय करा, सगळ्या फोटोंना फुलं वाहा. आमच्याकडे तर काय, माझ्या मिस्टरांनाच पूजा खूप आवडते, त्यामुळे ते पूजा करतात. पण त्यांना ऑफिसला जायला वेळ होणार असतो, म्हणून मग मी काय करते, नंतर फुलं वाहण्याची जबाबदारी माझ्याकडे. मग हे अशा जबाबदारी आपण देऊन मुलांना पूजेची गोडी लावू शकतो. कारण की आपल्याकडे जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे, त्यामध्ये अर्चन भक्ती येते. अर्चन भक्ती फार महत्वाची आहे. आधी सगुणाकडनं आपल्याला निर्गुणाकडे जात असताना अर्चन भक्ती करावीच लागते. कारण की अर्चन भक्तीनंतर मग एकदा तुम्ही प्रत्यक्ष सगुणाची पूजा करा, आणि सगुणाची पूजा जेव्हा जमत नसेल तेव्हा तुम्ही मानसिक पूजा करायची. मग तुम्ही तुमच्या मुलाला सांगू शकता की तू हॉस्टेलमध्ये आहेस ना, मग मनानेच घरी ये आणि स्वामींना गंध लाव बरं, पूजा कर. मग त्याला ही अशी गोडी निर्माण करू शकता. आणि अजून एक गंमत सांगते. हा जो आपला सगळा मानवी देह आहे ना, ज्या वेळेला आपण भगवंताची पूजा करतो, त्यावेळेला काय होतं बरं, आपले हात, त्या मूर्तीला आपण हात लावतो, हे जे हात आहे ना, अनेक पाप करून दूषित झालेले असतात. मग जेव्हा आपण भगवंताची पूजा करतो तेव्हा हात आपले पवित्र होतात. जेव्हा आपण ह्या पायांनी एखाद्या यात्रेला जातो, मंदिरापर्यंत जातो, तेव्हा आपले पाय पवित्र होतात. मग काय करतो आपण, डोळ्यांनी एखादा ग्रंथांचं वाचन करतो, ग्रंथ पवित्र होतात. मुखातनं आपण भगवंताचं स्तुती, बरोबर देवाची पूजा करा, देवाचं नाव येणारच हो. जी तुम्ही कृती करताय ना, बरोबर ते तुमचं पंचेंद्रिय जी आहेत ना, ती ऍक्ट करायलाच लागतात. मग तुमचं मुख पवित्र व्हायला लागतं. आणि ज्या वेळेला तुम्ही सतत भगवंताचं नाम घ्यायला लागतात, तेव्हा तुमचं अनुसंधान टिकून राहतं आणि तुमचं मन सुद्धा पवित्र व्हायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही नित्यनेम ठेवता की नाही, या वेळेला ह्या ठिकाणी मी म्हणजे ह्या वेळेला मी पूजा करणारच स्वामींची, असा जेव्हा तुम्ही नेम करता आणि तो प्राणापलीकडे तुम्ही नेम जपता, त्यावेळेला तुमचा जो लिंगदेह आहे, जो वासनेनी तयार झालेला आहे, तो लिंगदेह शुद्ध व्हायला लागतो. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीमागे फार मोठं शास्त्र आहे. मग हे एवढं शास्त्र तर आपण आपल्या मुलांना सांगू शकत नाही, पण त्यांना तुमच्या देवाच्या पूजेमध्ये इंटरेस्ट कसा निर्माण होईल, अशा छोट्या छोट्या गोष्टीमधनं तुम्ही त्यांना देवाकडे आणू शकता. कारण की आज काळाची गरज आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तरच तुमचं घर टिकणार आहे, मग त्याच्यावर तुमचं राष्ट्र देश टिकणार आहे. हे आपल्या हातात आहे, की आपल्याला हे करावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही सद्ग्रंथांचं वाचन करू शकता. मग आता एखाद दिवशी काय करायचं, अरे मला बरं वाटत नाही, तू वाचतोस का. हा प्रयोग माझी बहीण करते. तिच्याकडे श्री वल्लभांचं जे चरित्रामृत आहे ते तिला वाचायची सवय, आणि मग ते तिचा छोटा मुलगा ते ऐकायचा. आणि एकदा तिला बरं नव्हतं, तर त्यावेळेला तिच्या छोट्या मुलांनी देवघरामध्ये जाऊन चरित्रामृत घेऊन आला, आणि बोबडे बोल, त्याला वाचता येत नाही, काही नाही, पण तो तिथे बब करत बसला. म्हणजे किती सुंदर परिणाम झाला बरं. अशा प्रकारे आपण हे सगळं करू शकतो, आपल्याला करावं लागणार आहे. आणि अर्चन भक्ती फार महत्वाची आहे. ती आपण करून आपण नवविधा भक्तीच्या पुढच्या पायरीला जाऊ शकतो. त्यामुळे ह्या देवपूजेमध्ये मुलांना आवड निर्माण करण्यासाठी वेगळे वेगळे प्रयोग आपण करायला नक्कीच हवे.
ताई, गेल्या वर्षी हं. म्हणजे 2025 मध्ये नाना महाराज तराणेकरांचा प्रोग्राम कव्हर केला होता. हो का माहिती नाही, पण संजू भैया तराणेकर हो यांनी तुम्हाला आणि मला एक एक पाकिट पाठवलेलं. हो हो ते का बरोबर पाठवलं त्यांना विचारलं की आम्ही घेणार नाही, पण हो उदय जोशी काका त्यांनी हो सांगितलं की हा प्रसाद आहे, बरोबर तुम्ही हा नकारू नका. बरोबर ह्या वर्षी संजू भैया आले तिकडे पुण्याला. 26 जानेवारीला प्रोग्राम होता बरोबर नाना महाराजांचा. बरोबर त्यांनी तिकडनं येताना सुनेला सांगितलेलं, तिने 10 पादुका घेऊन आल्यात बर नाना महाराजांच्या. बर ते तिकडे चरणाला लावून, त्यांचं जे मठामधले हो चरणाला लावून आणलेल्या पादुका होत्या. आणि इकडे अनाऊन्स केलं की कोणाला पादुका हव्या तर सांगा. हम्म आम्ही माझं शूटिंग करत होतो, मी साईडला बसलो. नंतर अचानक त्या हम्म काकांकडे गेलेलो, काका हम्म आहेत का? त्यांनी सांगितलं हो आहे. हा, हा, हा. मला तो कनेक्शन तिकडे लागला की आधी ते पैसे दिले आणि त्याच पैशातून पादुका विकत घेतल्या. बरोबर बरोबर आता याच्यामध्ये कसं होतं की ज्या पादुका आहेत त्याच्यामध्ये एक डब्बा आहे, बर मध्ये पादुका आहेत. हम्म एका बाजूला दिगंबरा दिगंबरा लिहिलेला आहे आणि दुसऱ्या हम्म बाजूला असा एक असाच फलक आहे गोल्डन कलर मध्ये. हम्म. संजू भैयांनी मला सांगितलं की हे जे बनवलेलं आहे, स्पेसिफिकली जे इंडियाच्या बाहेर राहणारी लोक आहेत हम्म. ते तिकडे अगरबत्ती लावू शकत नाही, कारण बरोबर लाकडी घर आहेत. बरोबर ते तिकडे पूजा आरती दिवा वगैरे काही लावू शकत नाही. बरोबर बरोबर तर तुम्ही तिकडे रोज त्या पादुकांवरती फुल व्हा. बरोबर आणि ह्या पादुका, मूळ पादुका ज्या इंदोरला आहेत त्यांना लावून त्या चार्ज केलेल्या बरोबर पादुका आहेत. बरोबर बरोबर सो काही करायची गरज नाही, बागेतलं एक फुल काढा, बरोबर वा. बरोबर. फार सुंदर प्रश्न आहे आणि त्या आपला जो विषय सुरू आहे ना त्यालाच हा लागू पडतो बघा. अर्चन भक्ती मी म्हटलं, आधी तुम्हाला सगुण भक्ती करायची आहे देहाने, आणि मग जेव्हा देह थकतो किंवा अशक्य होतं, प्रवासात आहे तुम्ही, परदेशात आहात, त्यावेळेला तुम्हाला मानसिक पूजन करायचंय. तुम्ही मनानेच उदबत्ती पेटवा, मनानेच धूप दीप गंध सगळं सगळं उपचार करा आणि मग तुम्ही ते फुल फुल व्हा. आणि आपल्याकडे एक म्हण आहे बघा की दो हस्तक और एक मस्तक और सुमन, भगवान को इतना ही चाहिए. 2 हस्तक म्हणजे नमस्कार झाला, एक मस्तक आणि सुमन, बस, त्याला काही नकोय. पण ती कृती महत्वाची आहे ना. ज्या वेळेला तुम्ही हात जोडणार आहात, मग ते हात जोडताना सुद्धा असे जोडताय, असं असं करताय, ते भाव. मग ते सुमन, मन पण नकोय नुसतं, सुमन, फुल सुद्धा नकोय त्याला. मग ते बघणार आहे. आणि हे जे मस्तक आहे ना त्याच्यामध्ये अहंकार दडलेला असतो, मी करतोय. मग ते चरणांवर ज्या वेळेला झुकतं, अहंकार झुकतो, तेव्हा तो मग आहेच आहे ना, शरणागत भाव येतो ना. मग आता ह्या ज्या पादुका दिलेल्या आहेत, जे परदेशात राहतात त्यांना तिथे सगळं पूजन हे आपल्या भारतातलं सारखं शक्य नाहीये. मग त्यांनी मानसिक पूजन करावं आणि हे करावं. मी तुम्हाला एक म्हणजे गजानन विजय ग्रंथामध्ये एक डॉक्टर कुवर, मला वाटतं त्यांची कथा येते. तर हे जे डॉक्टर कुवर होते ते डॉक्टर व्यवसायाने, इतकं बिझी रुटीन होतं त्यांचं, पण ते काय करायचं माहिती का, रोज फक्त एक गुलाबाचं फुल गजानन महाराजांना व्हायचं. आणि त्यांनी ते शेवटच्या श्वासापर्यंत ते प्राणापलीकडे तो नेम जपला, फक्त एक फुल. मग ही अशी आवड आपण आपल्या मुलांना निर्माण करू शकतो. तुझी आंघोळ झाली आहे ना, काही नाही, पाणी प्यायचं नाही, काही नाही, आधी जाऊन देवाला नमस्कार कर, बस हेच सांगा त्याला. मग ते तो लक्षात ठेवेल. नाही केलं तर त्याला पुढच्या गोष्टी देऊ नका, थोडं कठोर व्हा. आता आपण कसं झालेलं आहे, मुलांना सगळं इझी अवेलेबल करतोय. तो नाही म्हटला तरी हा चल जाऊ द्या, ठीक आहे, मग आपण उद्या करू, हा बाप्पा जे जे उद्या करू, असं आपण करतोय. आणि आता काय होतं, देवाला काय, अंघोळ न करताच तू हे केलं तरी तो घेणार आहे देव, पण तुम्ही त्याला आधी सांगा तो अंघोळ कर. कारण की कसं असतं, पाण्याने तुमचा देह शुद्ध होतो. नंतर असं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं वाक्य आहे की पाण्याने तुमचा हा देह शुद्ध होतो. ज्या वेळेला तुम्ही दान धर्म करता त्यांनी तुमचं धन शुद्ध होतं. आणि जेव्हा तुम्ही मनाने उपासना करता त्यावेळेला उपासना स्तोत्र मंत्र करता मन शुद्ध होतं. मग याच्यासाठी हे आवश्यक आहे. तुम्ही मुलांना पटवून सांगा. तुम्ही जर का समजा एखाद्याचं ऑपरेशन असेल तर तो नाही का ते बिफोर बाथ आफ्टर बाथ सगळं करतो, किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेलं तरी तुम्हाला तिथे ते पंचिंग आहे, वेळेचं आहे, तसं इथे तुम्ही हे अंघोळ करून म्हणजे हे अशा अशा पद्धतीने आपण त्यांना देवाजवळ नेऊ शकतो. ती दैवी शक्ती आहे. आणि माणसाचा स्वभाव कसा आहे, जोपर्यंत समर्थ रामदास स्वामी दासबोधात काय सांगतात, जो त्रिविध तापे पोळला तोची परमार्थाचा अधिकारी झाला. जोपर्यंत चटके बसत नाही तोपर्यंत त्याला कळतच नाही की बाबा हे काही खरं नाहीये,
ती शक्तीच फक्त आपल्याला सांभाळणारी आहे. हे चटके बसावे लागतात. मग थोडे बसू द्या चटके आणि मग त्यांना कळेल. मग हे असं असं दैवी तत्व आहे आणि एकदा का प्रेम जडलं ना, मग ते बापरे बघायचं कामच नाही. नामदेव महाराज अवघा 5 वर्षाचा मुलगा, वडील रोज देवाला नैवेद्य दाखवत होते. मुलाला सांगितलं की की "तू जा बाबा, तू नैवेद्य दे." आणि त्याला वाटायचं की आपल्या बाबांनी दिलेलं नैवेद्य पांडुरंग खातोय आणि आपण दिलेला खात नाही. मग डोकं आपटलं तिथे देवाने भक्षण केलं ना. मग हे 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 जे घडणं गरजेचं आहे. आज ते घराघरांमध्ये घडत नाहीये. जाऊ दे, जाऊ दे करून आपण सगळं सोडून देतोय. तसं करायला नकोय. सगळं आपल्याला हे धरून ठेवावं लागेल, तर आपला हा धर्म टिकणार आहे. ताई, एक तुम्ही आता जेव्हा सांगत होता ना, जेव्हा तुम्ही हात जोडून जेव्हा हात हलवले, तेव्हा ते ना कोणाचं आठवलं माहितीये? मुकेश अंबानींचं आठवलं. ते हो, तिकडे हो, हो, हो. लालबागच्या राजाला हात असे हलवत होते आणि हो, अशा हो. लोक पण हात हलवायला लागले. हो, हो, हो. तर ते काय तसं काय सिग्निफिकन्स आहे का त्या हात ते हलवण्याचं आता तसं? काय ते असं आपल्याकडे बघा बायका सुद्धा नमस्कार करतात ना, हो, असं पद्धत आहे हो, हलवण्याचं. हो. त्यामागचं शास्त्रीय कारण मला काही माहिती नाही. पण ही आपली डावी बाजू, उजवी बाजू आणि हे जे आपले बोटं आहेत ना, हां. पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत. या ओके. ठिकाणी प्रत्येक ग्रह, नक्षत्र सगळं सगळं याच्यावरच विराजमान आहे. आपल्या हातामध्येच तकदीर आहे, हं. असं आपण मानतो. आणि म्हणून त्या हाताने आपण नमस्कार करायचा आहे. आणि मग कसं होतं ती आपली पोझिशन बघा, आपण हात आणतो, आपल्या हृदयापाशी आणतो, हं, मस्तक झुकवतो, हं, की मग बाबा देवा म्हणजे हं. जणू काही 1 वेळा 2 वेळा असं नाही ते करावं लागतं आणि काय होतं कधी-कधी ना ती आपली एक स्टाईल होऊन जाते. जोपर्यंत तसं स्टाईल करत नाही ना, आपल्याला सुद्धा ते हे होत नाही. पण एक त्यातनं आपण बघितलं पाहिजे, की एवढा मोठा माणूस आहे. तो ती दैवी शक्ती मानतोय ना. बरोबर. नमस्कार करतोय. आपण तेच मानायला तयार नाही. त्याचं अस्तित्वच आपण मानत नाही. जी लोकं मोठ्या पदावर गेली आहे ना, त्यांनी ते अस्तित्व मानलंय. माझ्यापेक्षा कोणीतरी तिथं मोठा आहे, जो हे जग चालवतोय. मला सांगा तुमची आमची गाडी जरा पेट्रोल पाणी नाही केलं, जरा काही ऑइलिंग नाही केलं, सर्व्हिसिंग नाही केलं, तुमची आमची गाडी बंद पडते. मोठे-मोठे विमान अपघात होतात. किती अत्याधुनिक त्याच्यामध्ये सगळे टेक्निक्स वापरलेले असतात. पण पण मला सांगा आज लाखो वर्षापासून ही पृथ्वी पळतीये. कधी काही थांबलीये? का म्हटलीये पृथ्वी, की आज मला कंटाळा आलाय किंवा कधी सूर्य म्हणतोय, की मी उगवायचं थांबवलंय? नाही. मग हे कोणीतरी करणारा एक दैवी शक्ती आहे. म्हणून आज बघा बरं चंद्र, सूर्य, तारे, निसर्ग, सूर्य उगवतो, मावळतो, चंद्र उगवतो, मावळतो, ऋतुचक्र येत राहतं. हे सगळं इतकं सुंदर चालू आहे, की तुमच्या आमच्या याच्यावर नाही आहे ते अवलंबून. ही जी शक्ती आहे ना, ती शक्ती, सामर्थ्य कोणीतरी आहे ना, हे आपल्या मुलांना बिंबवणं खूप गरजेचं आहे. कारण की हीच मुलं पुढे देशाचा नागरिक होणार आहे. यांच्यावरती सगळं आपलं पुढचं सगळं अवलंबून आहे. आज घराघरामध्ये जे आपल्याला वातावरण बघायला मिळतं, अनेक घरं बघा, अहो देवघरच नसतं. कुठेतरी स्वयंपाकघरामध्ये ओट्यावर कुठेतरी त्याला जागा दिलेली असते आणि मग कित्येक दिवस ती देव धुळकात पडलेली असतात. मग तिथे कुठेतरी आहे ना, मग तुम्हाला एक प्रकारची नकारात्मकता दिसायला लागते. त्यामुळे तुमच्या जी हे बघा, हे देवपूजा केल्याने देवाला काही फरक पडणार नाहीये. तुम्ही नमस्कार केला काय आणि तुम्ही असं किती-किती वेळा केलं तरी त्याला काही फरक पडणार नाही. तो आहे तसाच आहे ना. फरक कोणाच्या आयुष्यात पडणार आहे? तुमच्या आमच्या आयुष्यात पडणार आहे. मगाशी मी जे म्हटलं ना, की जेव्हा तुम्ही एक-एक पूजा करता तुमचे हात पवित्र होणार आहे, तुमचा देह पवित्र होणार आहे, सकारात्मकता येणार आहे, एक ऊर्जा येणार आहे. बघा बरं सकाळी-सकाळी तुम्ही उठल्या, फ्रेश स्नान केलं, देवाला नमस्कार केला आणि कामाला बसले. तो जो फ्रेशनेस आहे ना, तो फार महत्त्वाचा. त्यांनी तुमचंच आयुष्य समृद्ध होणार आहे आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये जे मंडळी येणार आहे, त्यांचं जीवन सुगंधित होणार आहे. कसं आहे बघा, लोखंड आहे. किती केलं तरी ते गंजून झिजूनच जाणार आहे. पण त्याच्या उलट चंदन बघा, चंदन पण झिजतं. पण ते काय करतं, झिजत असताना इतरांचं जीवन सुगंधित करून जातं. तसं काय व्हायला काय हरकत आहे? हाच मला संदेश द्यावासा वाटतो आणि आमचं चॅनलच आहे देव माझा. हो ना? मग या देवाला माझं करायचं असेल, मग त्याची ही अर्चन भक्ती व्हायला हवी, घराघरात व्हायला हवी. जी अर्चन ही जी नवविधा भक्ती आहे, भक्त प्रल्हादांनी आपल्या सहपाठी जे विद्यार्थी होते त्यांना सांगितली. प्रभू रामचंद्रांनी शबरीला सांगितली. भागवतामध्ये नवविधा भक्तीचा उल्लेख येतो. या 9 पायऱ्या आहेत. जीवन समृद्ध करण्यासाठी 84च्या फेऱ्यात न चुकण्यासाठी ही एक वाट. त्या वाटेवरून जाऊन बघा आणि देव माझा करून बघा. श्री गुरुदेव दत्त.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा